तेरा यो काय मास्टर की काय मास्टर की में से नोट्स लिखने का, उसमें से नोट्स नहीं लिखने का. टेक्स्ट बुक में से नोट्स नको आहे माझ्या, अभी मास्टर की में से नोट्स होने. पिलू उसमें नचे अच्छे बगैर मैं तुझे कैसा बोलूंगी रजा उसमें से लिख करके बोल मुझे तू बेटे. उद्या टेस्ट कितीला आहे कसली सायन्सची टेस्ट 5ला आहे लवकर यायचं. हा तुम्हाला द्यायची असेल टेस्ट तुम्ही देऊ शकताय नाही द्यायची असेल सुट्टी घ्या. करकटलंय अपलोड केलेत की ह्याच्यावरती टीचमेंटला पण केलंय स्टडी मटेरियलला पण केलंय कालच केले संध्याकाळी. कालचं असणार आहे परवाचं नसणार आहे. परवा वर्क करत नव्हतं. कालचं मी व्हिडिओ अपलोड केलंय परवाचं व्हिडिओ नाही अपलोड केलं. रेकॉर्डिंग असणार रेकॉर्डिंग मध्ये जाऊन बघ रेकॉर्डिंगला इथं बघ इरॅशनल रूट्स ऑफ अ पॉझिटिव्ह आणि हे क्वेश्चन झाला असेल तर पुढचा क्वेश्चन पटकन लिहायचा आहे. irrational roots of positive rational number is called as surds. Irrational roots of positive rational numbers are the root 2 cube root of 7. In general, if n is 1 it is a natural number. A is a positive real number, so root a is an irrational number. Then root a is also called surd. ये इसे जो रूट की साइन इसको रेडिकल साइन बोलते हैं. क्या बोलते हैं and n is called the order of surd. अभी यहाँ पर जो भी अभी 3 order of surd. if n is equals to 2 क्वाड्रेटिक है. अब ये रूट 48 है इसको सिंप्लीफाई करने का रूट 48 को. अभी रूट 48 को सिंप्लीफाई पेंसिल ए मुबान नुसता बाग 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 करते रहते फटके तू क्या. आणि पुढचा क्वेश्चन लिहायचा आहे. हा क्वेश्चन लिहून झाला तर रूट 48 है इसके 2 करते जाणार तो 2 जा 2 4 जा 2 1 जा 2 जा 2 6 जा 2 3 जा 2 3 जा आणि 3 2 3 जा और 3 1 जा. तो ये 2 बार 2 है तो एक बार बाहर लेने का. ये 2 बार 2 है तो एक बार बाहर ले. तो 2 2 इंटू क्या आना तो यहाँ पे बाहर 4 आना और ब्रैकेट में क्या लेना रूट 3. ऐसा स्प्लिट करने से ऐसा स्प्लिट करने का प्रैक्टिस पढ़ने का. अभी 49 तो मुझे मालूम है. अभी रूट 98 है 98 यानी 49 इंटू क्या रहते तो 2. अभी 49 जो रहते हैं किसका फैक्टर रहता है तो 7 का रहता है. अगर तूने 98 को डिवाइड बाय 2 करे तो 2 49 जाते हैं और 7 7 जाता है 7 1 जा. तो 2 बार 7 है तो एक बार 7 बाहर 7 रूट 2. अगर ये दोनों सेम अच्छे तो इट इज लाइक सर्ड्स. अगर ये दोनों अलग अच्छे तो इज नॉट अ लाइक सर्ड्स. अभी ये मुंह बंद करना शौर्या वो बंद करना शौर्य ना. मला माहिती तुम्ही कोणती स्टोरी बोलायला राहते. मला माहिती तुमची स्टोरी समझ का. ये लाइक अगर ये सभी रूट के वैल्यू अंदर के सेम रहेंगे तो सिमिलर सेट्स. सो 2 और मोर सेट्स आर सेड टू बी सिमिलर और like when they can be reduced to number which has to be same irrational factor. 2 sets of same order can be compared by comparing the radicals. a और b देला है रूट ऑफ ए और 2 दे रहा है तो रूट ऑफ ए इज इक्वल्स टू रूट ऑफ बी है तो ए इज इक्वल्स टू बी है. रूट ऑफ ए अगर ग्रेटर देन रूट ऑफ बी है तो ए इज ग्रेटर देन बी आणि रूट ऑफ ए स्मॉलर देन ए है. ऑपरेशन ऑन सर्ड. सर्ड में ऑपरेशन कब हो सकते हैं. अभी 2 रूट 2 आहे आणि 3 रूट 2 आहे लाईक सर्ड्स आहे तोच ऍडिशन होऊन आला. तो रूट 2 तू कॉमन काढण्याला आणि काय लिखण्याला 2 + 3 मल्टीप्लिकेशन अच्छा तो डायरेक्टली मल्टीप्लिकेशन करने का सब कुछ करने का. 2 3 जा 6 आणि रूट 2 इंटू रूट 2 क्या थे तो 2 या फिर रूट 2 इंटू यहाँ पर रूट 3 अच्छा तो इसको रूट 6 लिखे अपन क्या लिखे समझ में आ रहा है. रैशनलाइजिंग द सर्ड. अभी 1/रूटेड है तो मैं यहाँ पर भी रूटेड और यहाँ पर भी रूटेड लेने. रूटेड इंटू रूटेड इज 8 और यहाँ पे रूटेड
रैशनलाइजेशन। समझ में आ रहा है? समझ में आ रहा है क्या? ठीक है चल चल आवर जल्दी जल्दी आवर जल्दी आवर। आना मार्क्स बोले स्कूल में सैटरडे का है आज मम्मा को नोटिस है। सैटरडे का 3 to 4 का नींद में आस्ताना भूलिया माझी। पेन का रखी झालं हे जे गुटूर गुटूर चालले ना दोघांची गुटूर गुटूर बंद करा तर मी गुटूर गुटूर करेन तुमचं। साडेपाच सहाला चालू 6 झाला मी चावी विसरून आले मस्त मी चावी घेऊन आले। पेपर लिहायला तर पाहिजे लगेच देऊन कुठं जाणार का काय आहे मंडळातलं गणपती आणायचंय कुठलं काय नाही मम्मीला सांगते मी। नंबर सिस्टीम जरा ग्रुप बघा की जरा ग्रुप दिलाय ना काय नाही डेकोरेशन बुधवारी गणपती येणार सॅटर्डेला संडेला आहे की टाइम दिवसभर लिडून काढले तरी झाले सॅटर्डेलाच काय आहे गणपतीनं म्हटलं सॅटर्डेलाच डेकोरेट कर म्हणून मला काय नाही संडेला दिवस ते रात्र कर। हे झालं इथं एकच ट्रिक आहे आणि त्या एकच ट्रिक मध्ये क्वेश्चन सॉल्व होतो पण ते ट्रिक समजायला पाहिजे काय आहे एकच ट्रिक। पहिला गिवन बघूया काय पहिला गिवन समजून घेऊया मग पुढचं समजून घेऊया ठीक आहे। आता इथं बघा त्यांनी काय दिलंय एसी जे आहे एसी जे आहे एसी येस AC इज इक्वल्स टू काय दिलंय तर AE हा AC आणि AE इक्वल दिलाय आणि हा AB आणि AD इक्वल दिले। तुम्हाला असं वाटणार की हे सिंगल ट्रायंगल मध्येच आहे म्हणून म्हणजे हा एक ट्रायंगल आहे आणि हा एक ट्रायंगल आहे तुम्ही असं विचार करशीला की हा एक ट्रायंगल आहे आणि हा एक ट्रायंगल आहे हे असंच तुम्हाला मुद्दाम कन्फ्यूज करण्यासाठी दिलेलं आहे पण तुम्हाला प्रूव्ह काय करायचंय तुम्हाला कोण कोणाला प्रूव्ह करायचंय BC इज इक्वल टू काय करायचंय तर DE। आता बघा BC जर मी घेतला इथं लक्ष सगळ्यांनी इथं लक्ष द्यायचं जर मी BC घेतला काय घेतला तर BC कोणता ट्रायंगल फॉर्म करतो A B आणि काय फॉर्म करतो तर C
आलं का? मला काय प्रूव्ह करायचंय? BC इज इक्वल्स टू DE प्रूव्ह करायचंय. काय प्रूव्ह करायचंय? हा, मग BC इज इक्वल्स टू DE साठी मग ट्रायंगल तो ABC झाला. काय झाला ट्रायंगल? काय झाला ट्रायंगल? ABC. ठीक. आणि दुसरा परत ट्रायंगल कोणता आहे? DE म्हटले साहेब, DE म्हणजे हा DE झाला बाळांनो. हा DE जो ट्रायंगल आहे हा काय फॉर्म करणार आहे? तर ADE काय फॉर्म करणार है? समझ में आ रहा है? तो मैं प्रूव करूंगी ट्रायंगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल DEC. क्या प्रूव करना है? ट्रायंगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ADE. मग मी आरामात प्रूव करू शकतो की BC इज इक्वल्स टू काय आहे तर DE. करायचं काय? सगळ्यात इम्पॉर्टंट काय? करायचं काय? मग करायचं काय? BC आणि DE इक्वल आहे. मग BC घेतला तर BC कोणता ट्रायंगल फॉर्म करतोय? DE घेतला तर DE कोणता ट्रायंगल फॉर्म करतोय? ठीक आहे. आता त्यातले दोन साइड्स तर इक्वलच आहेत. तसं बघितलं तर काय इक्वल आहे? दोन साइड्स इक्वलच आहेत. SS झालंय म्हणजे एक अँगल आणायला पाहिजे आपल्याला. काय आणायला पाहिजे? एक अँगल आणायला पाहिजे. आता अँगल ते कसं आणणार बघा. आणि एक सांगितलं तर आपण हा ना अँगल BAD. कोणता अँगल दिलाय? अँगल BAD हा कॉन्ग्रुएंट कोणाला आहे तर EA काय आहे तर C ला आहे. काय नाही कळलं? काय नाही कळलं? हा BAD हा कॉन्ग्रुएंट आहे EAC ला असं त्यांनी दिलंय. असं त्यांनी दिलंय. पण मी काय करणार? एक लॉजिक लावणार. हे बघा हे सगळं रब करते. हा जो ADC पार्ट आहे ना, हा ADC पार्ट आहे ना, हा दोन्ही ट्रायंगल मध्ये येतो. हा दोन्ही ट्रायंगल मध्ये येतो. दोन्ही ट्रायंगल मध्ये हा जर मी ट्रायंगल ABC घेतला तर त्यामध्ये हा येतोय का ADC? येतोय ना? हा. आणि हा जरी घेतला कोणता? हा वाला अँगल कोणता आहे तर DA. AD काय आहे तर E. त्या ADE मध्ये पण हा अँगल येतोय बघा. आहे का? आहे का? हे समजायला पाहिजे काय करायचं आहे. मग तो मी काय करणार बघा. मी म्हणणार सगळ्यात पहिला गिवन लिहिणार. काय काय गिवन आहे? सगळ्यात पहिला गिवन काय काय आहे? गिवन इज AC इज इक्वल्स टू काय आहे तर AE पहिला आहे. त्यानंतर ना AB इज इक्वल्स टू काय आहे तर AD. आणि दुसरा आहे अँगल BAD इज इक्वल्स टू अँगल काय येणार आहे तर EAC. BAD इज इक्वल्स टू अँगल EAC. हे सगळं गिवन आहे. हे सगळं गिवन आहे. आणि मला प्रूव्ह काय करायचंय? मला प्रूव्ह काय करायचंय? BC आणि DE इक्वल आहे. BC आणि काय इक्वल आहे? DE. जर मला BC आणि DE इक्वल आणायचं असेल तर मला दोन ट्रायंगल कन्सिडर करावे लागतील. कोणते दोन ट्रायंगल कन्सिडर करावे लागतील? इन ट्रायंगल ABC. इन ट्रायंगल ABC. हे बघा हा AB झाला आणि हा AC झाला. दोन्ही साइड वेगवेगळे होते. दोन्ही साइड इक्वल लेंथचे नाही आहेत, वेगवेगळ्या लेंथचे आहेत. तेच ट्रायंगल दुसऱ्यामध्ये इन ट्रायंगल दुसरा कोणता असणार आहे? इन ट्रायंगल दुसरा कोणता असणार आहे तर ADC. परत ही एक साइड आहे आणि ही एक साइड आहे. ही एक साइड आहे, ही एक साइड आहे. इन ट्रायंगल काय येणार आहे तर ADC. बरं इथे बघा हा परत जेव्हा मी ABC घेतला ना ABC तर हा पूर्ण अँगल येतोय बघा. थुकू नये च्युइंगम आणि उद्यापासून क्लासला यायचं नाही. आणि हा जो आहे ना ADE हा ADE मध्ये पण हा पार्ट आहे. जरा लक्ष देऊन बघा. जरा लक्ष देऊन बघा मी काय सांगितलं. इथं काय लिहिलं? ABC आणि काय होता तर AD काय होता तर E. टू बी कट शॉर्ट मी सांगते तुम्हाला. जर मी हा ट्रायंगल घेतला ABC तर हा ABC दोघांचा पार्ट आहे. हा अँगल BAC जर मी घेतला तर अँगल BAC इज इक्वल्स टू BAD पण आहे आणि DAC पण आहे. आहे का? आहे का बघा? अँगल कोणता म्हटला? अँगल BAC. अँगल BAC.
अँगल बीएसी कशाचा पार्ट आहे? अँगल बीएसी इज इक्वल्स टू अँगल बीएडी प्लस अँगल कोणता येणार आहे? डीएसी. कोणता येणार आहे? कोणता येणार आहे? डीएसी. अँगल डीएसी. समजतंय का श्रावणी? ठीक आहे. आता परत बघा, हा परत दुसरा ट्रायंगल घेऊया. कोणता? इथं बघा, हा ए डी काय अँगल डी ए काय घेतला तर ई. कोणता अँगल घेतला? कोणता अँगल घेतला? डी ए ई. अँगल कोणता घेतला? डी ए ई. आता डी ए ई मध्ये परत इथं बघा, हा डी, हा ए आणि हा ई. हा डी ए ई मध्ये दोन अँगल्स आहेत. कोणते दोन अँगल्स आहेत? अँगल डी ए ई इज इक्वल्स टू अँगल डी ए सी. डीएसी, डीएसी प्लस अँगल कोणता येणार आहे? डीएसी प्लस अँगल सीए. डीएसी प्लस अँगल ईएसी किंवा सीएई. ईएसी हे दोन्ही अँगल्स. जरा इथं लक्ष द्यायचं, जरा इथं लक्ष द्यायचं. उत्तर तुम्हाला इथंच मिळालेलं आहे. काय बघा, जर मी अँगल बीएडी घेतला आणि ईएसी घेतला, काय आहे? बीएडी आणि ईएसी काय आहे? इक्वल. आणि त्या दोघांमध्ये मी डीएसी डीएसी ऍड केला. जर हा 40 असेल आणि हा 40 असेल, इक्वल आहेत म्हणजे दोन 40 आहेत, त्यामध्ये जर मी सेम अँगल ऍड केला, काय ऍड केला? सेम. म्हणजे इथं मी 20 ऍड केला आणि इथं 20 ऍड केलं, काय होणार आहे? हे 60. दोन्ही सेम असणार आहेत. म्हणजे हे दोन्ही अँगल काय आहेत? हे दोन्ही अँगल काय आहेत? सिन्स सेम अँगल हॅज बीन ऍडेड टू, since same angle has been added on both, since same angle has been added to both the angles who are equal, who are what? Who are what? Equal. Since same angle, who is same angle? DAC, DAC. Since same angle has been added on both the angles or to both the angles who are equal. Who are what? Equal. Who are what? Equal. Therefore, angle BAC is equals to angle DAE. Angle BAC is equals to angle. अभी हो गया, आंसर ही मिल गया हमको, भी हो गया हमको. दो तो साइड पता थे हमको, दो साइड पता थे ना, पता थे दो साइड हमको. देखो ना, ये बी ए क्या हो गया तो सी, और ये डी ए क्या हो गया तो ई. इक्वल है दोनों भी, और साइड्स इक्वल है. क्या इक्वल है? हाँ, ये वाली साइड इक्वल को इसको है, सॉरी हाँ, ये वाली साइड इक्वल इसको है और ये वाली साइड इसको इक्वल है, और इन दोनों के बीच का एंगल कॉन्ग्रुएंट है. क्या कॉन्ग्रुएंट है? असं आहे. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल काय तर कॉन्ग्रुएंट. ठीक आहे. आता बघा, मग कोणतं ट्रायंगल घेणार मी तुम्हाला सांगितलेलं. कोणता ट्रायंगल? इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल ए डी ई काय काय लिहिणार बघा मी. ए सी इज इक्वल्स टू ए ई. हे झालं. हे बघा, परत मी 10 वेळा फिगरकडेच येते बघा. मी 10 वेळा कोणाकडे येत असते? फिगरकडे. मी काय म्हटलं? ए सी इज इक्वल्स टू काय झालं तर एई. ए सी ह्या ट्रायंगलचं झालं आणि एई ह्या ट्रायंगलचं झालं. ठीक आहे. आता त्यामधला अँगल कोणता होता? अँगल बी ए सी. ह्याला 2 म्हणा. काय ह्या दोघांना काय म्हणा तर 1 आणि ह्याला काय म्हणा 2. अँगल बी ए सी इज इक्वल्स टू अँगल काय असणार आहे? डी ए ई. हे काय लिहूया? फ्रॉम 2. म्हणजे हे कुठून आलं तर 2 पासून. 2 कसं आलं? 1 पासून. 2 कसं आलं? 2 कसं आलं? 1 पासून. दुसरं काय राहिलं? ए बी. ए बी इज इक्वल्स टू व्हॉट? परत ए बी इज इक्वल्स टू काय आहे? एडी. ए बी इज इक्वल्स टू काय आहे? एडी. जरी तुम्हाला असं वाटत असेल की हे सेम ट्रायंगल मध्ये आहेत, हे सेम ट्रायंगल नाही आहेत. जरी तुम्हाला असं वाटत असेल की हे सेम ट्रायंगल मध्ये आहेत, हे सेम ट्रायंगल नाही आहेत, सेम ट्रायंगल नाही आहेत, सेम ट्रायंगल नाही आहेत, सेम ट्रायंगल नाही आहेत, सेम ट्रायंगल नाही आहेत. हा एकच मिनिट थांबा. हायलाइटर जरा थिक यूज करते म्हणजे तुम्हाला थोडंसं आयडिया येईल. हे बघा, हा ए बी
आणि हा सी, हा एक ट्रायंगल झाला, एबीसी ट्रायंगल एक झाला. आणि दुसरा ट्रायंगल कोणता आहे सांगा? दुसरा ट्रायंगल आहे ADE. आता तरी समजतंय का? आता तरी समजतंय का? म्हणजे आता ही जी साइड आहे ना, आता बघा, हा ह्या ट्रायंगलचा ABCचा ABCचा AB कॉन्ग्रुएंट आहे ADEच्या ADला, ADEच्या ADला. प्रणव लक्ष देतं, प्रणव लक्ष देतं, मी काय सांगते ते लक्ष दे. परत दुसरं काय म्हटलं? ABCचा AC, ABCचा कॉन्ग्रुएंट आहे ADEच्या AEला, ADEच्या समजते का? आणि अँगल कोणता? अँगल हा पूर्ण अँगल BAC, हा पूर्ण अँगल BAC, हा पूर्ण अँगल BAC कॉन्ग्रुएंट अँगल DAE ला. कोणाला कॉन्ग्रुएंट आहे? मग काय, कोणती टेस्ट आली? ही झाली साइड, हा झाला अँगल, आणि ही झाली साइड. कोणती टेस्ट झाली? SAS टेस्ट. कसली टेस्ट आली? मग काय म्हणणार आहे आपण ह्याला? काय म्हणणार आहे आपण ह्याला? Therefore, triangle ABC is congruent to triangle ADE by which test? By SAS test. जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत, रिमेनिंग साइड्स काय असणार आहेत? सेम. CPCT. BC इज इक्वल्स टू काय येणार आहे? DE. BC इज इक्वल्स टू काय येणार आहे? BC इज इक्वल्स टू काय येणार आहे? DE. मी अनेकदा सांगते, तुम्ही जेव्हापर्यंत हा क्वेश्चन 3 to 4 टाइम सॉल्व करत नाही, तेवढ्यांदा फिगर ड्रॉ करत नाही, तेवढ्यांदा लॉजिक डेव्हलप होणार नाही. सेम क्वेश्चन 4 टाइम सॉल्व करा, एकदा समजलं, परत एकदा फिगर ड्रॉ करा, परत त्या फिगरला मी कितीदा फिगरला बघितलं, किती मी फिगरकडे गेले? 100 वेळा गेले असतील फिगर, 100 पण नाही, ठीक आहे, 10-20 वेळा तर गेले असणार फिगरकडे. फिगर इज इम्पॉर्टंट. व्हॉट इज इम्पॉर्टंट? वी हॅव टू प्ले विथ फिगर. So BC is congruent to DE by what? Corresponding parts of congruent triangle. समझ में आया? नोट डाउन करो. ठीक है? AB is a line segment. Okay. Who is a line segment? AB is a line segment. Now, what happened on AB is important. AB is a line segment and P is the midpoint of it. कोण मिड पॉइंट आहे? जर P मिड पॉइंट आहे तर AP इज इक्वल्स टू BP. जर P मिड पॉइंट आहे तर गिवन मध्ये आपण इथे साइड बाय साइड लिहूयाच. काय? AB इज अ लाइन सेगमेंट. AB इज अ लाइन सेगमेंट and P is what? P is midpoint. P is midpoint of it. Therefore what? AP is equals to BP. हे कशामध्ये येणार आहे तर गिवन. कशामध्ये येणार आहे? गिवन. ठीक आहे. नेक्स्ट म्हटलंय D and E are points on the same side of line AB such that what? Such that angle कोणता आहे? Angle BAD. Angle BAD is congruent to angle BAD is congruent to angle ABE. BAD is congruent to angle ABD. ठीक आहे. इथं काय म्हणूया? Angle BAD is congruent to angle ABE. Again this comes under given. Again this comes under given. Again one thing is given. One more angle is given. What is given? EPA is congruent to DPB. Angle DPB is congruent to angle EPA. हे तर गिवन आहे. बरं करायचं काय? काय आहे?
करायचं काय ते बघूया. काय करायचंय? DAP कोण आहे DAP. अँगल DAP, अँगल बोर्डवरती बघा सगळ्यांनी. अँगल आता DAP मध्ये हा अँगल आला बघा. कोणता अँगल सांगा? हा वाला EPD. कोणता अँगल आला? कोणता अँगल आहे? EPD वाला अँगल आहे. कशामध्ये? DAP मध्ये. हा वाला अँगल कॉमन आहे, हा वाला. म्हणजे इथं पण सेमच करायचंय, दोन्ही अँगल्स मध्ये हे ऍड करायचे. आणि दुसरा अँगल कोणता आहे? अँगल DAP इज कॉन्ग्रुएंट टू अँगल काय? EBP बघा. हा EBP आलं का? हा पण कॉमन आहे काय? सेम करना है दोनों में. समझ में आ रहा है? यस और नो? ठीक है. नाउ काय म्हटलंय? टू प्रूफ व्हॉट वी हॅव टू प्रूफ triangle DAP is congruent to triangle EBP. triangle DAP is congruent to triangle EBP प्रूव करना है. तो अब मैं क्या करूंगी? सबसे पहले मैं लिखूंगी, देखो, फ्रॉम फिगर. फ्रॉम व्हाट? फिगर. फ्रॉम फिगर में क्या लिखूंगी? ये ADP DAP है ना? DAP जो है उसमें मैं क्या लिखूंगी? इधर एंगल DPA, एंगल DPA, एंगल DPA इज इक्वल्स टू एंगल DPE. एंगल DPE प्लस एंगल कोणता असणार आहे? EPA. EP काय असणार आहे तर? A. ठीक आहे. सिमिलरली दुसरा एंगल कोणता आहे? EPB. कोणता एंगल आहे? EPB. सो एंगल EPB इज इक्वल्स टू काय असणार आहे? एंगल EPD प्लस एंगल काय असणार आहे तर? EPD प्लस एंगल कोणता असणार आहे? DPB. काय असणार आहे? DPB. एंगल DPB. दोघांमध्ये कॉमन कोण आहे? हे बघा, हा EDP म्हणजेच DPE. उलट लिहिलंय फक्त. हे DPE म्हणजेच EDP आहे. DE ED शिफ्ट झालंय, तो तर सेमच आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, हे जर 40 आहे, हे जर 40 आहे, या दोघांमध्ये 10 ऍड केलं तर 40 + 10 40 + 10 म्हणजे हे दोन्ही अँगल काय झाले? मग आपण काय म्हणणार आहे? सिन्स सेम अँगल इज ऍडेड to two angles which are what? To two angles which are what? Which are equal. Therefore angle DPA ह्याला 1 म्हणा, 1 आणि ह्याला काय म्हणा? 2. So angle DPA is congruent to angle EPB. पुढे काय लिहिणार? From 1 and 2. From 1 and समझ में आ रहा है? ठीक आहे रेंद्र. फाइन. आता मला प्रूव्ह काय करायचं आहे? दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत. इझिली प्रूव्ह करणार मी दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत. आता इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल? इन ट्रायंगल DAP and triangle EBP. इन ट्रायंगल DAP and angle EBP. मी काय म्हणणार आहे? इन ट्रायंगल DAP. इन ट्रायंगल DAP अँगल कोणता? DPA इज कॉन्ग्रुएंट टू कोणता अँगल आहे तर? EPB. कोणता अँगल आहे? EPB. DPA इज कॉन्ग्रुएंट टू EPB. अगेन काय? मिड पॉइंट. मिड पॉइंट कोण आहे? PA. PA इज इक्वल्स टू काय येणार आहे तर? PB. मिड पॉइंट. मिड पॉइंट कन्सेप्ट. कसली कन्सेप्ट? मिड पॉइंट कन्सेप्ट.
आणि हे काय येणार आहे तर फ्रॉम 1 अँड काय येणार आहे तर 2. आणि दुसरं कोणता अँगल आहे? अँगल BAD. अँगल कोणता? अँगल कोणता? BAD. अँगल कोणता येणार आहे? BAD चा नाही BAD कुठलं? BAD. हा, अँगल BAD. नाही, अँगल कोणता येणार आहे? एक मिनिट एकच मिनिट थांबा. EBP आहे ना? EPB म्हणजे EBP आहे ना हा वाला? हा. सो अँगल EBP. अँगल EBP इज कॉन्ग्रुएंट टू दुसरा अँगल कोणता असणार आहे तर हा DAP. कोणता असणार आहे अँगल? DAP. कोणता अँगल असणार आहे? DAP. BAD. ठीक आहे, उलट सांगितलं, उलट सुलट आपण काय केलं. मग कोण कॉन्ग्रुएंट आहे? A आणि B कॉन्ग्रुएंट आहेत एवढं मला माहित आहे. वे फक्त वेगळं घेतलं मी. ठीक आहे, ओके. सो हे काय असणार आहे तर गिवन. मग कोणतं झालं सांगा मला ही टेस्ट? ही टेस्ट कोणती झाली सांगा मला? हा अँगल आहे, हा साइड आहे आणि हा पूर्ण काय झाला? अँगल. मग कोणता आहे? Therefore, triangle DAP is congruent to triangle EBP by which test? By ASA test of congruency. अँगल साइड अँगल आहे, अँगल साइड अँगल आहे. ASA नाही, अँगल साइड अँगल बघायचं. A आहे मग S आहे मग A आहे. तिथं पण A आहे मग S आहे आणि मग A आहे. हे बघ, हा अँगल आहे, हा अँगल आहे मग हा अँगल आहे आणि ह्या मध्ये काय आहे? साइड. परत हा अँगल आहे, ही साइड आहे आणि हा अँगल आहे. समजतंय का? सो बाय ASA काय येणार आहे तर टेस्ट. मग राहिलं काय? AD इज इक्वल्स टू काय प्रूव्ह करायचं आहे? BE. मग AD इज इक्वल्स टू B असणारच आहे. कसं? AD इज इक्वल्स टू BE, करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ, तुम्हाला फिगर खूप वेळा ड्रॉ करावी लागणार, हे डोक्यात बसवून घ्या. तुम्हाला फिगर खूप वेळा ड्रॉ करावी लागणार, हे डोक्यात बसवून घ्या. ठीक आहे, ड्रॉ करा. सॉरी, लिहून घ्या.